आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारीत यंदा शरद पवार आणि राहुल गांधी हे दोघंही सहभागी होणार असल्याचं माध्यमांनी काही दिवसांपूर्वी दाखवलं होतं। यावरून बरीच चर्चा आणि मोठमोठ्या बातम्याही माध्यमातून आल्या होत्या। मात्र पंढरपूरची आषाढी वारी झाली तरीही हे दोन्ही नेते काही वारीत कुठे दिसलेच नाहीत। यावरून आता भाजपनं चांगलाच समाचार घेतलाय। काय म्हटलंय भाजपनं ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। आषाढी एकादशी होऊन गेली, मात्र राहुल गांधी किंवा शरद पवार यांनी वारीत भाग घेतलाच नाही आणि आता यावरूनच भाजपनं राहुल गांधी आणि शरद पवारांवर टीका केली आहे। भाजपने म्हटलंय की शेवटी ते वारीला आलेच नाहीत। वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? शरद पवार आणि राहुल गांधी यांचे जे काही थोडे खासदार अपप्रचारामुळे निवडून आले आणि विशेष वोट बँक नाराज होईल या भीतीनं दोघांनीही वारीत येण्याचं टाळलं। तसंच यापूर्वी विठुरायाची मूर्ती नाकारलेल्या राहुल गांधींनी वारीचं आमंत्रण स्वीकारून देखील वारीत सहभागी झाले नाहीत। त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या परंपरेचा अपमान केलाय। हिंदू धर्म ज्यांचा चेष्टेचा विषय असतो अशा शरद पवारांना यंदा वारी आठवली। मात्र आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी शेवटी काढता पाय घेतला। शेवटी आमचे तुकोबाराय म्हणायचेच, येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे असंही भाजपनी सुनावलंय। याशिवाय वारीतली भगवी पताका खांद्यावर घेण्यासाठी पाठीशी पुण्याई आणि विठुरायाबद्दलची आस्था हवी। तुम्ही माध्यमांना हाताशी धरून वारीत सहभागी घेण्याच्या वावड्या उठवल्या खऱ्या, मात्र तुमची पुण्याईच कुठेतरी कमी पडली। गेली अनेक शतकं वारीची ही परंपरा चालत आली आहे। लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी तितक्याच तन्मयतेने दरवर्षी येत असतात। हिंदू द्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता, असा टोलाही भाजपने लगावलाय। हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि बखर लाईव्हला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।